झुंझुना ह्याला बघून ना बाई मला लिटरली माझ्या सगळ्या पेट्सची याद आली. गोरूची, डॉनची, डोनटची, गंगूची, बुजोची, जॉकीची, खूप जणांची याद आली. आणि माझ्याकडे भरपूर पेट्स आहेत घरी. आणि रिक्षामध्ये आज काय झालं माहिती आहे काय जणू, मी पहिलेच रिक्षामध्ये बसलेले आणि त्याच्यानंतर आल्या 4 हट्टेकट्टे एकदम बाया, एकदम मोठे मोठे. तो ऑटोवाला मला बोलला, मॅडम तुम्ही दुसऱ्या रिक्षात आहे. मी त्याला म्हटलं मी उतरणार नाहीये, काही होऊ दे. पहिलंच तुम्ही सांगायचं ना, मग तुला ह्यांनाच घेऊन जायचं होतं, बसा बसा का केलं. मी बसलेच नसते, सिम्पल सी बात आहे. मी उतरणार नाही. मी तिथे जाम भांडले सकाळी. इथे मी ऑफिसला पोहोचलेली आहे, ॲज युजल उत्तर बघून ऑलवेज क्वेश्चन आहे मी. आणि आल्या आल्या मला एवढी कडक भूक लागलेली आहे. आता मी खाते थोडासा चटका पटका, माझ्या जिभेचे चोचले तर तुम्हाला माहिती आहे. आणि दुपारनंतर गाईज डोर तर ओपन असं सम करून आतमध्ये हे काय बोलतात हे कबूतर घुसलं. भाई ह्याला बघून मी लिटरली माझी एवढी फाटली ना, एवढी मी भिले ना. मला वाटतं ते चोच मारल माझ्या डोक्यामध्ये, माझ्या खोपडीच्या मध्ये होल पाडेल इतकं हे. ते पण भिलो होतं, मी पण भिलो होतो. आम्ही दोघं एकमेकांना भिलो होतो एवढं डेंजरमध्ये. डोर ओपन असल्यामुळे ते सप्प करून आतमध्ये घुसलं. आणि भाई लिटरली त्याची एवढी सास फुलत होती ना, बघा किती ते भिलेलं आहे. आणि प्लस मी त्याच्यावरतून भिलेली आहे. एक तर झाडू घेतला, त्याला काय मारला वगैरे नाही, फक्त असं थोडं डरवलं त्याला आणि तो बाहेर निघून गेला. फायनली तो सेफली गेला बाहेर. तर गाईज इथे मी निघालेली आहे आता घरी. रिक्षामध्ये बसले आणि एवढा कंटाळा आलाय ना बाई मला, एवढा कंटाळा, हालत टाईट झाली. घरी गेल्या गेल्या मस्तपैकी आईस्क्रीम खाल्ली. खूप मन करत होतं थंड थंड खायचं. इथे स्वाद घेताना आईस्क्रीमचं भेटत. आता नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय गाईजांनो.